लातूरमध्ये या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसला। लातूरमध्ये या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत बंदचं आवाहन केलं। मोटरसायकल रॅली काढून तात्काळ आरक्षण लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली। टायर जाळून काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनामध्ये अमित देशमुख हे सुद्धा सहभागी झाले होते आणि अमित देशमुखांनी यावेळी सरकारला इशारा दिला। कोटींनी हा समाज रस्त्यावर उतरला। या समाजाचा कुठेतरी आदर केला पाहिजे। या समाजाच्या ज्या भावना आहेत याचा सन्मान केला पाहिजे। आणि महाराष्ट्र सरकारने या मधल्या काळामध्ये असं काहीही केलं नाही जेणेकरून समाजाला काही आश्वासक चित्र उभं राहतंय असं त्यांना जाणवलं आणि म्हणूनच ही तीव्रता वाढत चाललेली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये जर काही पावलं जलद गतीनं नाही उचलली तर महाराष्ट्र सरकारला येणाऱ्या काळामध्ये मोठी किंमत मोजावी लागेल।